बालमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दिशाने गृहप्रवेश तर केलेला असतो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नानंतरचे खेळ सुरू झालेले असतात. तेव्हा फुलांच्या आणि कुंकवाच्या पाण्यातून त्यांना सुपारी शोधण्यासाठी खेळ चालू असतो. आणि त्याच वेळेस दिशा म्हणते की प्रीतम आणि प्रिया तुम्ही दोघेही या. प्रीतम म्हणतो की तुमचे खेळ आहेत ना, तुमचं तुम्ही खेळा. तो खूपच रागात असतो, त्याला या गोष्टी अजिबात आवडत नसतात. आणि तेव्हा परितोष म्हणतो की अहिल्या आत्या सांग ना तू. तेव्हा प्रीतमच्या सांगण्यावरून अहिल्याला प्रीतमला सांगावं लागतं आणि प्रीतमला ते म्हणते की प्रीतम जा, तुम्ही दोघेही जावा. आणि तेही त्या पाण्यामध्ये हात घालतात आणि शोधू लागतात. तेवढ्यातच प्रियाला ब्लेड असतं, ते ब्लेड पूर्णपणे तिच्या बोटाला कापलेलं असतं. बोटातून रक्त व्हायला लागलेलं असतं. त्यानंतर परितोष त्याच्यातून ब्लेड काढतो आणि म्हणतो की यामध्ये ब्लेड कसं काय आलं. त्यावेळेस आता हे ब्लेड नक्कीच दिशाने टाकलेलं असावं असं आहे, परंतु दिशा काय पलटवार करते हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच.